नमस्कार मंडळी. 30 जानेवारी 1948 रोजी भारताने आपल्या महान नेत्याला गमावले. मोहनदास करमचंद गांधी, ज्यांना महात्मा गांधी म्हणून ओळखले जाते. दिल्लीत प्रार्थना सभेत जात असताना नथुराम गोडसे यांनी त्यांची हत्या केली. या घटनेने संपूर्ण देश आणि जगासाठी अत्यंत दुःखद क्षण होता. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी अहिंसा, नॉन व्हायलन्स आणि सत्याग्रह याचे तत्त्वज्ञान मांडले आणि असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ आणि चले जाव चळवळ यासारख्या अनेक स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले. त्यांच्या विचारांनी लाखो लोकांना प्रेरित केले आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांची मोठी भूमिका होती. स्वातंत्र्यानंतरही गांधीजी हिंदू मुस्लिम ऐक्य आणि शांततेसाठी प्रयत्न करत राहिले. मात्र त्यांच्या या विचारांना काही कट्टरवादी गटांचा विरोध होता. 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे यांनी गांधीजीजवळ 3 गोळ्या झाडल्या. त्यांचे शेवटचे शब्द होते, हे राम. गांधीजींच्या हत्येने संपूर्ण जगाला हादरवले. लाखो लोक शोकसागरात बुडाले, तर अनेक देशांच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांची अहिंसेची शिकवण आजही जगभरातील शांतता आणि न्याय चळवळींना प्रेरणा देते. महात्मा गांधी जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणि तत्त्वज्ञान आजही आपल्याला मार्गदर्शक करत आहेत. 30 जानेवारी हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो, जेणेकरून त्यांच्या बलिदानाची आणि शिकवणीची आठवण सदैव आपल्यात राहील. धन्यवाद.